शेतकऱ्यांमध्ये येल्लो मोझॅक रोगासंबंधी भीती आहे। हा रोग सोयाबीन पिकावर येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण माहिती सांगा। येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याचशा भागामध्ये दिसून आला, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे। परंतु यावर्षी या रोगाला घाबरण्याची फार आवश्यकता नाही आहे, कारण आपण या रोगाची जी मूळ कारणं आहेत, म्हणजे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड वाढल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आता आपण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बिगर हंगामी सोयाबीनची लागवड बंद केलेली आहे। त्याबरोबरच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पहिली जी काळजी घ्यावयाची आहे, त्यामध्ये काही जाती आहेत ज्या जाती या रोगाला बळी पडत आहेत। अशा जातीची लागवड आपण जिल्ह्यामध्ये करू नये। आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या MAS 612 आहे, 158 आहे, 71 नंबर आहे, 725 आहे, या जाती या रोगाला प्रतिकारक्षम आहेत। या जातीखालचं क्षेत्र आपण जर जिल्ह्यामध्ये वाढवलं तर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव या पिकामध्ये आपल्याला दिसणार नाही। आणि एवढं करूनही जर फुलोरा अवस्थेच्या अगोदर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर सुरुवातीला जी 5-25 झाडावर काही पानावरचे जे काही पिवळ्या कलरचे ठिपके ठिपके किंवा डब्बे पडतात, अशी झाडं उपटून टाकून ती बांधाच्या बाहेर आणून एखादी खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये गाडून टाकणं आवश्यक आहे। जर ही 5-25 झाडं जर आपण उपटून टाकून नष्ट केली तर या रोगाचा प्रादुर्भाव जो पसरणार असतो तो पुढे या रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो। त्यासोबतच सोयाबीन पिकामध्ये ज्या काही फवारण्या घेतो त्या फवारण्या आधारे पांढऱ्या माशीचं जर नियंत्रण आपण वेळीच जर केलं तर या रोगाचा प्रादुर्भाव ही यावर्षी आपल्याला नियंत्रणात राहणार आहे।